नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणूस म्हणून आपल्या मूलभूत गरजा, पण या गरजांची पूर्तता झाली म्हणजे आपण सुखी समाधानी होतो का? याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे या गरजांचं नातं असेल तर ते शरीराशी आहे. या शारीर गरजांच्या पलीकडे जग आणि जगणे जाणून घेण्याची इच्छा आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. हा जिज्ञासा तृप्तीचा फोर्स विश्वातल्या अनेक गोष्टींबद्दल असू शकतो. म्हणजे व्यावहारिक जीवन जगत असताना अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसतात, कानावर पडतात, पण म्हणून त्यांचा आपणाला उलगडा होतो असे नाही. जे पाहिले, ऐकले, वाचले ते स्वतःच्या आयुष्याशी ताडून आणि पडताळून पाहत या गोष्टींचा अन्वयार्थ लावणे हे विद्यार्थी वृत्तीचे महत्वाचे वैशिष्ट्य असते. अशा जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी साहित्य प्रकारांचा परिचय करून देणारा हा नवा उपक्रम. साहित्य कृतीचे वाचन करत असताना कथा, कादंबरी, कविता, नाटक, समीक्षा अशा संकल्पनांची सर्वसाधारण तोंडओळख झालेली असते, परंतु नेमका परिचय व्हायचा राहून गेलेला असतो. तो परिचय व्हावा आणि पुढे या साहित्य प्रकारांच्या सततच्या गाठीभेटीतून आपण तो दृढ करत न्यावा अशी या उपक्रमामागील सर्वसाधारण कल्पना आहे. या उपक्रमाची सुरुवात कविता या साहित्य प्रकाराच्या परिचयाने होते आहे आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत ऋषिकेश गंगाधरराव देशमुख, नांदेड. मूळ गाव शिळवणी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. शिक्षण MA मराठी आणि D.Ed. व्यवसायाने सहशिक्षक. हा त्यांचा पारंपरिक पद्धतीचा परिचय. पण त्यांचा खरा परिचय म्हणजे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या भावनेतून कविता लेखन करणारे कवी, साहित्यावर मनस्वी प्रेम करणारे सच्चे वाचक. जे आपणाला आवडले आहे, भावले आहे ते लेखनाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल यासाठी धडपड करणारे लेखक. विद्वत्ता प्रचूर परिभाषेत नव्हे तर अगदी सर्वसामान्यांनाही सहजतेने समजेल अशा भाषेत साहित्य कृतींचा अन्वयार्थ उलगडून दाखवणारे समीक्षक ही त्यांची खरी ओळख आहे. गटातटांच्या कंपुशाहीमुळे आपले परके अशा भिंतींचे बांधकाम जोर धरून एकंदरीत साहित्य व्यवहाराचे तुरुंगामध्ये रूपांतर होत असताना सर्जन व्यवहारात सेतू बांधणीची धडपड करणारी जी मोजकी मंडळी आहेत त्यात त्यांचा समावेश होतो. या स्वस्थ न बसू देणाऱ्या धडपडीमुळेच महाराष्ट्र साहित्य पत्रिका, कवितारती, पंचधारा, सत्याग्रही विचारधारा, प्रतिष्ठान, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अक्षर पेरणी, परिवर्तनाचा वाटसरू, मुक्त सृजन पत्रिका, साक्षात, भूमी, साहित्य चपराक, अक्षर गणगोत अशा वाङ्मय नियतकालिकातून आणि महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, पुण्यनगरी, एकमत अशा वर्तमानपत्रातून पुस्तक परिचय आणि परीक्षणाच्या माध्यमातून ते लेखक, प्रकाशक, वाचक यांच्यातील नातेसंबंधांचा नूर अबाधित राहावा असा प्रयत्न करत राहतात. स्वतः कवी आणि कवितेचे समीक्षक या दोन्ही रूपात वावरणाऱ्या त्यांच्यासारख्या तरुण अभ्यासकाने 4 भागात कविता या साहित्य प्रकाराचा करून दिलेला परिचय आपल्या सगळ्यांनाच कवितेकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देईल अशी अपेक्षा आहे. आपण त्यांच्या या परिचयाचे स्वागत करूया. नमस्कार मित्रहो, गेल्या 3 भागांमधून आपण मराठी कवितेबद्दल, एकूण काव्य संस्कृतीबद्दल काही एक चिंतन प्रकट करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. त्याचाच हा समारोपाचा भाग. मराठी कविता ही 12व्या शतकापासून ते आजच्या 21व्या शतकापर्यंत अविरतपणे, अखंडपणे प्रवाहित राहिलेली आहे. आद्य कवी मुकुंदराजांपासून ते आजच्या काळातल्या कवींपर्यंत त्यांच्या कवितांनी हा काव्यप्रवाह हा अधिकाधिक खोल, अधिकाधिक विस्तृत, अधिकाधिक विस्तीर्ण झाल्याचं आपल्या लक्षात येईल. आजची मराठी कविता
ही तर विलक्षण बहुपदरी, बहुस्पर्शी, बहुदर्शी स्वरूपाची आहे. आजच्या कवितेला वास्तवाचा, भवतालातील सूक्ष्म अतिसूक्ष्म तळकोपऱ्यांचा शोध आहे आणि ती कविता त्या वास्तवाला आपल्या कवितेतून मुखर करू पाहते आहे. गेल्या 2-2.5 दशकांमध्ये मराठी कवितेची, कवींची संख्या वाढली आहे. ही निश्चितच मराठी काव्यसंस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह अशी गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की कुणी जरी म्हणत असेल मराठी कवी आणि कवितांची संख्या वाढलेली आहे, तर त्या पाठीमागे त्या म्हणणाऱ्याचा दृष्टिकोन नेमका कोणता आहे हे अधिक आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण गेल्या 2-2.5 दशकांमध्ये लिहिली गेलेली कविता ही अधिकाधिक तळागाळातील, परिघाबाहेरील, गावखेड्यातील माणसांकडून लिहिली गेलेली आहे. कवितेची तथाकथित सांस्कृतिक बेटे असणाऱ्या पुणे मुंबई पासून कविता ही आज दूर जाऊन अत्यंत दुर्गम भागातील तळकोपऱ्याच्या माणसापर्यंत ती पोहोचलेली आहे. त्यामुळं या सगळ्या घटना घटितांकडे आपल्याला अधिक डोळसपणे, अधिक सूक्ष्मपणे आणि म्हणणाऱ्याच्या दृष्टिकोनाला तपासणार, त्यांच्या म्हणण्यामागचा हेतू कोणता आहे हे बघून या सगळ्यांबद्दल अर्थनिर्णय करावा लागणार आहे. कारण आज मराठी कविता ही अत्यंत प्रसरणशील झालेली आहे. तिचं हे जे गावखेड्यांपर्यंत झिरपणं आहे ते अत्यंत मोलाचं आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. कारण एका साचेबद्धपणातून ती आता मुक्ततेकडे गेलेली आहे. गेल्या 2-2.5 दशकांमध्ये लिहिणाऱ्या लोकांची संख्या जरी पाहिलं तरी ते वेगवेगळ्या घटकांमधून आहे. वेगवेगळ्या भूजैविक सांस्कृतिक परिप्रेक्ष्यांचं दर्शन त्यांच्या कविता आपल्याला घडवत आहे. आणि जे लोक कवींची, कवितांची संख्या वाढली असा टाहो फोडत आहेत, त्यांच्या प्रगल्भतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, त्या सगळ्यांना माझे एक अत्यंत साधा आणि सरळ असा उत्तर आहे की ही पिढी सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या काहीतरी हस्तक्षेप करू पाहणारी, कवितेच्या माध्यमातून व्यक्त करणारी ही पहिली पिढी आहे. त्यांचा आणि लिहिण्याचा संबंध हा आत्ताचा आहे. त्यामुळे त्यांच्या काव्य जाणीवांना, त्यांच्या प्रगल्भतेला आपल्याला काही काळ निश्चितपणे द्यावा लागणार आहे. तरच आपल्याला या काव्यसंस्कृतीचं वर्धिष्णू रूप पाहायला मिळणार आहे. समकालीन मराठी कवितेमध्ये आपल्याला 2 भाग करता येतात. एक महानगरीय कविता आणि महानगरोत्तर. तर महानगरीय जीवन जाणीवांची जी कविता आहे ती आणि महानगरोत्तर जीवन जाणीवांची जी कविता आहे त्यात भिन्न स्वरूपाच्या बदल आहे. त्यांच्या आशय, अभिव्यक्ती, मांडणी, या रचनाबंध या सगळ्यांमध्येच प्रचंड अंतर आहे. आणि शेवटी कविता म्हणजे ज्याच्या त्याच्या जगण्याचाच भाग असतो. त्यामुळे त्यांच्या जीवन जाणीवा ते त्यांच्या कवितेच्या माध्यमातून उद्गत करत असतात. जागतिकीकरणाच्या नंतर तसं पाहायला गेलं तर नागर अनगर समूह आणि त्यांच्यातल्या सीमारेषा ह्या अत्यंत धुसर झालेल्या आहेत. म्हणजे गाव कुठं संपतं, शहर कुठे सुरू होतं हा प्रश्न कधी कधी आपल्याला जागतिकीकरणोत्तर काळाने ज्या एका आक्रमक, बाजारू, जाहिरात केंद्री काळाचा घटक आपल्याला केलेला आहे, त्या सगळ्या शोषण व्यवस्थांचं, त्या सगळ्यामध्ये दुभंगलेल्या माणूसपणाचं, आत्मकेंद्री ते आत्ममग्न स्वरूपाचं आपलं झालेलं रूपांतरण आजची कविता ही आपल्या त्या सगळ्यांचं दृश्य रूप आपल्या त्या कवितांमधून दिसत आहे. मराठी कवितेवर जागतिकीकरणोत्तर काळाने केलेल्या परिणामांचं खूप मोठं प्रतिबिंब उमटलेलंच आहे. अनागर समूहातील कृषी केंद्री कविता हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर कृषी केंद्री कविता म्हटल्यानंतर आपण ग्रामीण कविता असा सरळ सरळ त्याचा अर्थ घेऊया.
तर आजही ग्रामीण कविता ही शेती, शेतकरी, पीक, खेड्यातील आईबाप आणि यांच्याविषयीच्या भावव्याकुळ स्मरणरंजनात रमली आहे आणि त्यातूनच ती थोडीशी प्रचारकी, उरबडवी सुद्धा वाटते. मात्र काही अपवाद वगळता ग्रामीण जीवन जाणीवांवर, ग्रामीण कृषी केंद्री किंवा कृषीनिष्ठ समूहावर एकूण जागतिकीकरणाचे, खाऊजा संस्कृतीचे जे काही परिणाम झालेले आहेत, त्यातून बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिप्रेक्ष्यांमध्ये इथलं समूहमन कशा पद्धतीनं भरडलेलं आहे, तिथल्या समूहमानसाची, तिथल्या माणसांच्या भावबंधनांची नेमकी कोणती गोची या काळाने केलेली आहे, या सगळ्यांचं दर्शन सुद्धा ग्रामीण कवींनीच, कृषीनिष्ठ कवींनीच त्यांच्या कवितांमधून आपल्याला दृग्गोचर केल्याचं लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर डॉक्टर आशुतोष पाटील सरांचं कवितेबद्दलचं एक उद्गारण इथं मला अत्यंत महत्वाचं वाटतं. त्यांच्या कविता संदर्भ आणि दृष्टिकोन या अक्षर वाङ्मय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील हे उद्धरण अत्यंत महत्वाचं आहे. तर मराठी समकालीन कवितेबद्दल डॉक्टर आशुतोष पाटील सर असं म्हणतात की समकालीन मराठी कविता ही एककेंद्री नाही. बासी मर्ढेकर, नारायण सुर्वे, अरुण कोल्हटकर, नामदेव ढसाळ, नादो महानोर, वसंताबाजी डहाके, ग्रेस अशा काही कवींची व त्यांनी अनुसरलेल्या जीवन व काव्यविषयक जाणीवांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष छाया या कवितेवर पडल्याचे जाणवत असले तरी कोणत्याही एकाच कवीचा, काव्यदृष्टीचा, जीवन जाणीवेचा प्रभाव या कवितेवर आहे असे म्हणता येत नाही. ग्रामीण, दलित, निसर्गपर, प्रेमविषयक, सौंदर्यवादी, वास्तववादी अशा साचेबंद वर्गीकरणामध्ये या कवितेला बांधून ठेवता येणे शक्य नाही. काव्य संवेदनांची सरमिसळ हे समकालीन कवितेचे प्रधान वैशिष्ट्य म्हणून नमूद करावे लागेल. तर कवितेबद्दलचं हे उद्धरण अतिशय महत्वाचं आहे. समकालीन कवितेबद्दल त्यांनी हे जे काही लिहिलंय ते फार मोलाचं आहे. म्हणजे आजच्या मराठी कवितेची एकच एक अशी ओळख आपल्याला अजिबात करता येणार नाहीये. कारण काव्य संवेदनांची सरमिसळ झालेली आहे. तर काव्य संवेदनांची सरमिसळ का झाली, तर मराठी कविता एका साचेबद्धपणातून बाहेर येऊ ती अधिकाधिक लोकाभिमुख झाली. अनेकांना आपल्या अभिव्यक्तीचं माध्यम हे कविता वाटू लागलं आणि त्यामुळं ती वेगवेगळ्या काव्य संवेदनांचं प्रकटन ही आजची मराठी कविता करू पाहते आहे किंवा करत आहे. प्रश्न आहे आजच्या कवितेतील गद्यप्रायतेचा, विधानात्मकतेचा आणि शब्दबंबाळपणाचा. आजची मराठी कविता ही अधिकाधिक गद्यप्राय, विधानात्मक आणि शब्दबंबाळ होते आहे. त्यामुळं कवितेच्या कवितापणाला बाधा येते आहे. याला काव्य म्हणावं का लघुगद्य म्हणावं किंवा एखादं विधान म्हणजे कविता असते का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा टाकलेला आहे. त्याला एकच उपाय आहे की मुक्त छंदाची सामर्थ्य आणि मुक्त छंदाच्या मर्यादा या आपल्या सगळ्यांनीच आता अधिक सूक्ष्मपणे अभ्यासाव्या लागतील. तरच आपल्याला या काव्य संस्कृतीबद्दल काही एक निश्चित बिंदूपर्यंत जाता येईल. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कविता लिहिली, वाचली जात असताना सुद्धा आपण खऱ्या अर्थाने काव्य साक्षर आहोत का, हा खरा मूलभूत प्रश्न आहे. कारण आजही एखाद्या कवीला त्याने आपल्या कवितेत वापरलेल्या प्रतिमेबद्दल, प्रतीकाबद्दल जाहीरपणे माफी मागावी लागते आहे.
जाहीरपणे त्यांच्या त्या कवितेबद्दल कवितेला मागं घ्यावं लागतं आहे, हे काही सदृढ आणि निकोप अशा काव्य संस्कृतीचं लक्षण अजिबात नाही. म्हणजे कवितेतील प्रतिमा प्रतीक आपल्याला जर समजून घेता येत नसतील तर आपली काव्य संस्कृती किंवा काव्य संस्कृतीचे घटक म्हणून आपण सगळेच अडाणी आहोत का, हा खरा प्रश्न आहे. कारण एखाद्या कवीला त्याच्या कवितेवर वाद उठला की जाहीरपणे माफी मागावी लागते. हे फार मोठं अपयश आपल्या या सगळ्या काव्य संस्कृतीचं आहे. सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या अनेक माध्यमांमधून कविता लिहिल्या जात आहेत. तिथले लाईक्स, कॉमेंट्स पाहून आता आपण कविता संग्रह काढला पाहिजे या निर्णयाप्रत येऊन अनेक अशा कवितांच्या लाईक, कॉमेंट्स मधून त्या कविता एकत्रित करून कविता संग्रह काढले जात आहेत. अनेक पुरस्कार मिळवले जात आहेत किंवा त्याला मिळतात. तर या सगळ्यामध्ये ती कविता असते का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे सोशल मीडियावरचा वाचक हा खरा वाचक आहे का, किंवा त्याची अभिरुची ही संपन्न आहे का, हा खरा प्रश्न आहे. परंतु एक लिहिण्याचं माध्यम आपल्याला उपलब्ध झालेलं आहे, एक सेन्सॉरशिप आपल्यावरची उठलेली आहे आणि आपल्याला वाटेल तेव्हा आपल्याला लिहिता येत आहे. परंतु एकाखाली एक ओळी लिहिल्या की कविता होत नसते. परंतु तिथल्या लाईक्स आणि कॉमेंट्सच्या मोहापायी अनेक कवींचं वाचन कमी होतं, काव्य संस्कृतीबद्दलचं आकलन कमी होतं, कविता काय असते याबद्दल आपला एक ठाम भूमिका आपल्याला असली पाहिजे ती कमी होते. आणि त्यामुळं मग कविता संग्रह वारंवार निघतात आणि तो एक प्रकारे आपण असं म्हणूया की ते मोठी असं सूज येते, परंतु ती काय असलच असते असं नाही. त्यामुळं या सगळ्यांकडे सुद्धा त्याला उपाय एकच आहे की चांगल्या कवितेची, चांगल्या कवींची, अर्थात फेसबुकवर सगळ्याच कविता वाईट असतात असं माझं म्हणणं नाही, त्यातही अप्रतिम अशा कविता असतात. परंतु कवीचा जो चिंतनाचा अवकाश आहे, अनुभवाचा व्यापक जीवनानुभव घेतल्यानंतर जे उत्स्फूर्तपणे येतं त्याचा अभाव या अशा कवितांमधून आपल्याला दृष्टीपथात येत असतो. खर तर ही सगळी काव्य संस्कृती खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत होत असताना चांगले कवी, चांगल्या कविता यांवर खूप लिहिलं केलं पाहिजे, त्यांची चर्चा झाली पाहिजे. परंतु ते सुद्धा अत्यंत अपवादात्मक पद्धतीनं होत आहे. ही खर तर फार मोठी आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे, परंतु आपण ती सगळी नाकारतो आहोत असं कुठेतरी वाटायला लागतं. चांगल्या पुस्तकांवर, चांगल्या कवितांवर, चांगल्या लेखकांवर अन्याय होता कामा नये. त्या पाठीमागे त्याचं कारण असं आहे की आपण सगळे लिहिणारे आणि वाचणारेच या सगळ्या पर्यावरणाला पूर्णपणे जबाबदार आहोत. चांगली पुस्तकं, चांगले लेखक ही त्या काळाचा फार मोठा संचित असतात. त्या संचिताला जर आपल्याला समजून घेता येणार नसेल, त्या संचितांबद्दल आपल्याला जर काही बोलता येणार नसेल, तर आपल्या कद्रूपणाबद्दल आपण काय बोलावं हा खरा प्रश्न आहे. त्यामुळं जे येत आहे त्यातलं जे काही सर्वोत्तम असेल, त्यातलं जे काही चांगलं असेल, त्या सगळ्यांची पाठराखण आपल्याला एक लिहिणारा आणि वाचणारा घटक म्हणून करता आला पाहिजे. कवितेच्या विविध मिती आहे. कवितांच्या ह्या ज्या काही वेगवेगळ्या स्तरातून आज कविता येते आहे, त्या सगळ्या कवितांकडे आपल्याला अत्यंत स्वागतशीलपणे पाहता आलं पाहिजे. आपल्या काव्यविषयक जाणीवा दुसऱ्या कवीच्या जर कविता वाचल्या तर आपल्याला आणखीन एक फार मोठा प्रश्न आहे की समकालीन कवी हे
आपल्या पूर्वसुरींचं किती वाचतात, समकालीनांचं किती वाचतात, हा खरा प्रश्न आहे. परंतु आपण जितकं जास्त वाचत जाऊ, पूर्वसुरींचं वाचलं तर आपली परंपरा आपल्या लक्षात येईल, समकालीनांचं वाचलं तर वेगवेगळ्या काव्य संवेदना या कशा पद्धतीने मराठी कवितेत येत आहेत त्याचंही ज्ञान होईल आणि आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे याचंही भान या वाचनातून येईल. परंतु आज आपण माझ्यापेक्षा मी कुणाचंच वाचणार नाही, मला काय वाचायची आवश्यकता आहे, कविता ही प्रतिभेची गोष्ट आहे आणि ती माझ्याकडे आहे, असा जो काही एक आत्मविश्वास या सोशल मीडियाने आपल्याला दिलेला आहे, त्या सगळ्यातून आपण बाहेर येऊन आपल्या पूर्वसुरींचं आपण वाचलं पाहिजे, आपल्या समकालीनांचं तर वाचलंच पाहिजे आणि त्या सगळ्यातून त्या सगळ्यांची एक घुसळण होऊन आपल्यातला उत्स्फूर्त जीवनाशय, आपल्यातले उत्स्फूर्त जीवन अनुभव आपल्या कवितांमधून दृग्गोचर झाले पाहिजेत, असं अत्यंत प्रामाणिकपणे मला म्हणावंसं वाटतं. या आदरणीय विश्वाधार देशमुख सरांनी सुरू केलेल्या उपक्रमाचा मला भाग होता आलं. त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. खरं तर माझ्यासारखा एक तरुण अभ्यासक या सगळ्या बोलण्याला हे आहे का नाही मला माहित नाही, पण त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या कल्पक विद्यार्थी समूहाचे मी तहेदिल आभार व्यक्त करतो आणि थांबवतो. धन्यवाद.